अतिशय मानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. प्रत्येक टॉस विनिंग संघाला अप्पे फीस दिली जाते. त्याचबरोबरीनं मान ऑफ द मॅच साठी शीतपेय कोल्ड्रिंक्स आणि त्याचबरोबर स्वीट बॉक्स आणि आकर्षक चषक देखील दिलं जात आहे. आणि या स्पर्धेच्या ह्या समसमात्या आकर्षक ट्रॉफीज देखील आपण पाहू शकता. पाहता क्षणी प्रेमात पडाव्या अशा या भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत. आणि त्या अनुषंगाने स्पर्धा देखील तितकीच दमदार आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी चषक 20-25 पुनश्च सर्वांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आता मात्र स्ट्राईक हँडला असं बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. करण त्याच्या सोबतीनं अक्षय. निंबवली संघाची ही जोडी मधाच्या आतमध्ये सज्ज झाला. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय OV11 जय पारदेव गोवे. आणि महत्वाची सूचना असेल, सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आपल्याला 15 मिनिटांचा अवधी दिला जाईल. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट झाले नाही तर अंतिम षटकामध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्राचा इनफिल्डमध्ये घ्यावा लागेल. या गोष्टीची आपण नोंद घ्या. आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जरी चेंडू गेला तरी सुद्धा आपण धाव घेऊ शकता. हा नियम आहे. यस, गोलंदाज तयार ऑन द मार्क. पहिला चेंडूवरती इथे मात्र पंच केलाय. कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतायत परंतु चेंडू फरार होतोय. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती आगाज धमाकेदार चौकार. हा चौकार पाहायला मिळाला. अगदी बॉडीचा बॅलन्स या ठिकाणी मात्र चेंज केला. अगदी बॉडी स्ट्रेच केली आणि चौकार पाहायला मिळाला. पुनश्च इथे मात्र लेट कट केलं होतं परंतु गली रिजन मध्ये शॉट बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक येतात आणि तत्पूर्वी ही एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. सेन्सिबल क्रिकेट, चांगली दमदार सुरुवात करणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतर मात्र ही सिंगल धावफलकावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईक हँडला असं बॅटर अक्षय देखील सज्ज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज नीरजला आपण पाहतोय. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला आपण देखील अनुभवतोय. आणि चांगली स्पर्धा देखील पाहायला मिळते. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग डॉट बॉल. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि गावदेवी चषकाचा हा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. संत तुकाराम महाराज नेहमीच म्हणायचे, याच साठी केला होता टास, शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 5 धावा धावफलकावरती गोलंदाज पुनश्च सज्ज. हो, मिस्टामिंग स्ट्रोक आहे परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही आहेत. चेंडू फरार होतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. एकेका धाबेसाठी या ठिकाणी मात्र संघर्ष सुरू आहे मधाच्या आतमध्ये. आणि आता मात्र विचार केला तर 12:01 नक्कीच पहिला चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला गेला होता. आणि तदनंतर मात्र आता चांगली दमदार सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते नीरजच्या माध्यमातून. टायमर सेट केलं गेलं, या गोष्टीची देखील आपण नोंद घ्या. ओ, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॉटम बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. हा चेंडू येतोय डॉट. चांगली कामगिरी पाहायला मिळते आणि चांगला खेळ देखील एकंदरीत इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जय हरी रांजनोली आणि जय हनुमान सौदरपाडा संघ आपण सज्ज राहा पुढील मॅचसाठी. ओ, बागफुटला गेलेत पुनश्च या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक भरता वेगाने जातात आणि तत्पूर्वी इथे मात्र पुनश्च 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 9 धावा आहेत.
आणि इथून मात्र चांगला खेळ देखील आपल्याला मधाशातमध्ये पाहायला मिळेल. देवेन मधाशातमध्ये आता मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आफ्टर दी फर्स्ट ओव्हर सेकंड स्पेलमध्ये त्याच्यावरती विश्वास दाखवला गेला आणि दमदार सुरुवात राहिली. शांत वाहते इंद्रायणी तशी संत आणि शांत सुरुवात पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. ते म्हणजेच आई वज्रेश्वरी निंबवली संघाच्या माध्यमातून. चांगली कामगिरी आजच्या एकंदरीत दिवसामध्ये. ओ फटका लाजवाबा. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू जाईल लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. आतमध्ये एक धाव फलकावरती जोडली जाईल. चांगली गोलंदाजी करणं अपेक्षित. ओ पुढे बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. हा मिस्टामिक स्ट्रोक आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतील परंतु तत्पूर्वी चेंडू नो मास लँड मध्ये ट्रॅव्हल होत्याने तत्पूर्वी एकच धाव, 2 धावा फलकावरती घेतल्या. असं वाटलं होतं की एक धाव घेतली जाईल परंतु लगेचच सिंगलला डबल मध्ये परावर्तित केलं आणि या 2 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. चांगला खेळ एकंदरीत अशा दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण पाहतोय निंबवली संघ त्यांच्या अगेन्स्ट पारदेव गोवे संघ. ओ शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी लेंथ खेचली होती गोलंदाजाने या चेंडूवरती देवेंना आणि इथे मात्र हा टॉर्च चेंडू मधाशातमध्ये फेकला जातो. धावसंख्या फलकावरती 18 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे आणि इथून मात्र चांगला कमबॅक करावा लागेल देवेनला देखील. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 9. गोलंदाज किरणने नीरजने आणि इथे मात्र आता देवेन देखील चांगली गोलंदाजी करतोय. वाडी शेलांगणला क्षेत्ररक्षक येतात. फेकी देखील ॲक्युरेट आणि इथे मात्र तिसऱ्या पंचांना पुनश्च रेफर केलाय. पाहावं लागेल, चेक केलं जाईल. ओ यस, ओ युटी फलंदाज होईल बाद. डायरेक्ट हिट. कमालीचं कॅमेरा वर्किंग दीपांशच्या माध्यमातून. दीपांशू भोईर आमचे कॅमेरामॅन आणि चांगला या ठिकाणी मात्र लाईव्ह कव्हरेज आणि कॅमेरा वर्किंग. आणि GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर यांना ऑल टीम. आणि नक्कीच GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट म्हटलं की दूध का दूध पाणी का पाणी लगेचच केलं जात आहे. क्लॅरिटी विथ क्वालिटी हे त्यांचं स्लोगन आहे आणि तशीच क्लॅरिटी इथे मात्र कॅमेराच्या वर्किंग मधून आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होते बाद आणि आता मात्र मधनाच्या आतमध्ये दाखल होईल 3ऱ्या क्रमांकावरती आज बॅटर आकाशला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आहेत आणि अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आकाश आता मात्र न्यू मान मधाच्या आतमध्ये. चांगला डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. अगदी यष्टांवरती चेंडू आदलला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मनसुबा आखला होता परंतु तो असफल देखील ठरला आणि चांगला संघर्ष देखील पाहायला मिळतोय पारदेव गोवे आणि त्यांच्या अगेन्स्ट निंबवली संघ. पुन्हा एकदा शॉर्ट टर्म पूल केलाय. उंची जास्त लांबी गाठेल का परंतु डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक. आणखी एक विकेटची प्राप्ती. तू चल मी आया अशी परिस्थिती मधाच्या आतमध्ये. फलंदाज आकाश शून्यावरती बाद. मात्र विशाल दाखल होतोय.
चांगली कामगिरी राहिली गोलंदाजाच्या माध्यमातून. देवेंना इथे मात्र 2 विकेट्स देखील संपादित केले. ओ बाटची लिडिंग एज आणि इथे मात्र शॉट फाईन लेगला चांगला झेल टिपलाय. आणखी एक विकेटची प्राप्ती सोमनाथच्या माध्यमातून. अप्रतिम झेल आणि समाप्त होईल फलंदाज विशालचा खेळ. विशाल आल्या पावलांनी तंबूच्या आशयाला. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजे तब्बल धावा असतील त्या म्हणजे 19. आणि न्यू मानेन राकेश मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. चला पुढील मॅचच्या टॉससाठी जयहरी रांजनोले आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान चौदरपाडा. येस आपण सज्ज राहा. आपले संघ नायक आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं. जयहरी रांजनोले आणि जय हनुमान चौदरपाडा ऑफिशियल कॉल. संघाचे संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन सज्ज राहायचं. या 2 षटकांच्या अखेरीस आपण टॉस देखील करणार आहोत. राकेश गोलंदाजी ट्रॅकवरती 3ऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 19. एका बाजूला आपण पाहतोय संघ आहे OV11 जय पारदेव गोवे आणि त्यांच्या अगेन्स्ट साई वज्रेश्वरी निंबवली. हो वडवा बाटण्यावर सडला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे मात्र बीट केलं जातं. बॅटरला देखील अगदी चेंडू पडल्यानंतर आपण पाहिला तर वळण प्राप्त करतोय. क्या बात आहे. चांगला स्विंग पाहायला मिळतोय गोलंदाजाच्या माध्यमातून. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे राकेश आणि त्याचा हा नॅचरल कट पाहायला मिळतोय. इथे मात्र चांगली फिशिंग पाहायला मिळाली. अपील देखील होती. यस पंचांचा वाईडचा इशारा. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू होता. हा वाईड चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जातोय. आणि एक ऑफिशियल सूचना असेल दोन्ही संघांना पुढील मॅच ही विनिंग असेल. त्या अनुषंगाने वेहलोली आणि त्या अनुषंगाने कुकसे संघ आपण रिपोर्टिंग करा. वेहलोली आणि कुकसे संघ आपण रिपोर्टिंग करा. हो रायझिंग अँड सरप्राइजिंग डॉट बॉल. यस कुकसे संघ चला आपण या काही हरकत नाही. आणि त्याच अनुषंगाने वेहलोली संघाच्या संगणक आपण देखील आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस देखील करूया. ओ फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक बनून राहतील दर्शक. चेंडू फरार होतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. अगदी स्लॉट मध्ये चेंडू होता आणि त्या अनुषंगाने हा फटका देखील दमदार पाहायला मिळाला. षटकाराच्या मधीन धावसंख्या धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती. राकेश पुन्हा सज्ज होतोय. वडव्या बॅटने सडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटम बॉल मध्ये फारसा संपर्क झाला नाहीये आणि तत्पूर्वी एकच धाव धावफलकावरती जोडली जाईल. यस बॅट कट आहे का अंपायर. यस बॅट कट आहे आणि त्या अनुषंगाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. अजूनही विचार केला तर 2 चेंडूंचा काही शिल्लक आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राकेशला आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावरती जोडल्या जातात आणि इथून मात्र चांगला कमबॅक केला जातोय दोन्ही संघांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. हो बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं होतं. अवे ऑफ द बॉडी रिलीज केलं आणि तत्पूर्वी हा चेंडू इथं निर्धाव. नॅचरल कट आहे. राकेशचा आपण पाहतोय लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. त्या अनुषंगाने इथे चांगला स्विंग त्याला देखील मिळतोय आणि त्याचा तो पुरेपूर फायदा देखील घेतो मधाच्या आतमध्ये. हा अंतिम चेंडू असेल राकेशचा अगेन्स्ट दी राकेश आपण पाहतोय. बॅटर देखील राकेश आहे आणि गोलंदाज देखील राकेश आहे.
राकेश टू राकेश अशी लढत आहे. हो, आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि अंतिम चेंडू देखील निर्धावळाने अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळाली 27. 27 धावा धावफलकावरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मधाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना आई वज्रेश्वरी निंबवली. गोलंदाज तयार ऑन द मार्क. ओ, इथे मात्र चांगला थेट सरळ चेंडू होता आणि तत्पूर्वी ही एकच धाव मिळेल. अंतिम षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेकला आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती आणि अंतिम 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 28 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. राकेशला आपण पाहतोय आता मात्र आज बॅटर सज्ज आहे. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडू त्याने देखील खेळून काढले. आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विवेकला आपण पाहतोय. हो, इथे मात्र लो फुलटॉस चेंडू होता. गॅप शॉट सिलेक्शन आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक भरदा वेगाने आला आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या 2 धावेच्या मधीनं 30 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधील आणि या 4 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत मजल मारेल हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असेल. कुकसे संघाचे संघनायक आणि वेहलोली संघाचे संघनायक आपण टॉससाठी या प्लीज. वेहलोली संघाचे संघनायक आणि कुकसे संघाचे संघनायक. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला. एकतीस धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अंतिम 3 चेंडूंचा खेळ आता मात्र शिल्लक असेल. 31 धावा धावफलकावरती चांगलं बॅटल सुरू आहे. चांगला कॉन्टेस्ट पाहायला मिळतं दोन्ही संघांच्या माध्यमातून. हो, अडवा बॅटने ऑनसाइडला खेळलाय. फटका दमदार आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक भरदा वेगाने येतात आणि तत्पूर्वी मिळेल फक्त एकच धा. या षटकामध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी सुरू आहे. विवेकच्या माध्यमातून आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 5च धावा खर्च केल्यात. स्लॉगवरचं षटक अंतिम षटक आहे. असं वाटलं होतं की षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होईल, परंतु इथे मात्र तसं पाहायला मिळत नाहीयेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. गोलंदाज तयार. पुनश्च ऑन दी मार्क. विवेकला आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू पुनश्च पाहायला मिळतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक डीप मध्ये असतील सज्ज आणि एकच धाव मिळेल. एकेका धावेने इथे मात्र संघाची धावसंख्या पुढे सरसावताना जाऊन पोहोचेल 33 33 धावसंख्येवरती 3 विकेट्स. 333 आपण पाहू शकता स्कोअरबोर्ड वरती. आणि इथे मात्र हा अंतिम चेंडू मधामाच्या आतमध्ये फेकला जाईल. हो, चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. गॅप शॉट सिलेक्शन आहे.
परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक पुनश्च आले आणि तत्पूर्वी या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. यस, पंचांचा नोचा इशारा, पंचांनी नो घोषित केला. यस, ओरस्टेपचा हा नो आहे. ओरस्टेप केलं. नो +2 अर्थातच या 3 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडूवरती थोडीशी ही चुकी पाहायला मिळाली OV11 जय पारदेव गोवे संघाच्या माध्यमातून. उर्वरित गोलंदाजी चांगली राहिली आहे. धावसंख्या धावफलकावरती 36 आणि आता हा मात्र फ्री हिटचा चेंडू. उघडा डोले पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट आणि इथे मात्र संदीप पुनश्च अक्षयकडे स्ट्राईक आहे. अंतिम चेंडू षटकातील आणि या इनिंग मधील. हो, इथे मात्र तेज तरा चेंडू, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांचा वाईटचा इशारा. या अंतिम चेंडूसाठी इथे मात्र धडपड सुरू आहे गोलंदाजाची विवेकची. सुरुवातीच्या 5 चेंडू ॲक्युरेट फेकले होते, अचूक लाईन आणि लेंथ वरती फेकले होते, परंतु अंतिम चेंडूसाठी इथे मात्र एक्स्ट्राच्या 4 धावा बहाल केल्या. चला, वेहळोली संघाचे संघनायक आणि त्याचबरोबरीनं कुकसे संघाचे संघनायक आपण टॉससाठी या. ओ, फटका लाजवाब आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येतात, फेकी करतील, तत्पूर्वी नजर अटी, दुर्घटना घटी आणि या 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. अशा पद्धतीनं 4 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 39 आणि विजयासाठी 40 धावांची आवश्यकता असेल. 10.00च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. थँक्यू सो मच विश्वास केणे. आपण आहोत टॉस बॉक्स मध्ये. आपण द्वितीय फेरीतील पहिला सामना खेळत आहोत. काही कारणास्तव संघ मात्र इथे उपस्थित नाहीये, त्या अनुषंगाने आपण द्वितीय फेरीला सुरुवात करतोय. आई गावदेवी बेहलोली आणि कियान स्पोर्ट धनेश 11 कुकसे संघाच्या कर्णधाराने आमच्या टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे आणि टॉस करण्यासाठी किशोर फिरगाणे आपण या, आपले शुभ असते. आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. कोण असेल टॉस का बॉस? वेलोळी संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. चला, वेलोली संघाचे कर्णधार थोडा वेग धारण करा. आज ग्रँड फिनाले सुपर संडे. एका बाजूला टेल, एका बाजूला हेड असं अधोलिखित केलेलं आहे. कुकसे संघानं टेल असा खूप लायन असा कॉइन केलेला आहे. जशी मागणी तसा पुरवठा आहे आणि आपण देऊया विनिंग कर्णधाराला शीतपेय. टॉस जिंकलेला आहेत. मागील मॅच मध्ये चांगली कामगिरी झाली. मागील मॅच चांगली झाली. अगदी पाटील ब्रदर्स तुटून पडले होते. ह्या मॅच मध्ये काही चेंजेस आहे का खेळाडूंचा आपण विचार केला तर? काही चेंजेस नाही आहे, तोच संघ खेळू आम्ही. आणि टॉस तुम्ही जिंकला, निर्णय क्षेत्ररक्षण करू आम्ही. किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच नक्कीच. तर तुम्हाला थोडंसं विपरीत जावं लागत आहे, फलंदाजी करायला लागत आहे. दरम्यान किती धावा बनवाल? 60 ते 65 धावांचा टार्गेट ठेवू. काही संघामध्ये खेळाडू चेंजेस? हा, एक चेंजेस असेल. नक्कीच तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा असतील. दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया आणि वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. टॉस इथे जिंकलाय कियान स्पोर्ट धनेश 11 कुकसे संघानं आणि प्रथम चूज केलेले आहे गोलंदाजी. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
जाऊया मित्रांनो बॅक टू क्रिकेट. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, काळ जाती राती आमच्या छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा आणि उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. आपण पाहताय गावदेवी चषक 2025. 40 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 10.0 ची सरासरी आहे. ओव्ही 11 जय पारदेव गोवे संघ. पाहूया कशा प्रकारची बॅटिंग त्यांच्या वतीनं पाहायला भेटेल. सलामीची जोडी सुमित आणि त्याच्या सोबतीला नीरज. पहिलाच फटका आत्मघाती होईल का? आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलंय. टिपलाय झेल, फलंदाज फेल, वाघाची शिकार. फलंदाज नीरज बॅक टू द डगआउट. असं वाटलं होतं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज नीरजला की 40 धावा नाही 400 धावा आहेत की काय. त्याप्रमाणे अगदी आत्मघाती फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. खऱ्या अर्थानं इथे जर क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं ना तर कल्पेश सरळ बॅटनं जर धावा काढण्याचा प्रयत्न केला असता, विकेट स्थिरावली असती तरी देखील या धावा जमल्या असत्या. धावांचा आपण विचार केला तर धावा इतक्या जास्त नाही आहेत, परंतु या क्रीडांगणावरती आपण जर पाहिलं तर अगदी रंग बदलणारा हा मैदान आहे. मॅचमध्ये काही घडू शकतं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आकाश, ज्याच्यावरती आता नक्कीच भरवसा टाकलेला आहे. आपण जर विचार केला तर आता 17 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि जिंकण्याकरिता 40 धावांची गरज आहे. आकाश जो मात्र स्ट्राईक वरती आहे. 23 चेंडू इथे मात्र नक्कीच असतील कारण की 4 षटकांची ही मॅच आहे. इथे खोलवर टप्प्याचा बॉल, अजून एक विकेट. सेकंड इन रो, दुसरा गडी बाद. नक्कीच आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत आदरणीय सन्माननीय उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत सदस्य लोणार्ड चौदारपाडा श्री बापू काशीनाथ मुखादम साहेब, जे मात्र आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत. तर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. काय जबरदस्त क्रिकेट. मान्यवरांचं इथे देखील आगमन झालेलं आहे. त्यांची जी पावलं आहेत नक्कीच आमच्या मंचाकडे येत आहेत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच आहेत सदस्य लोणाड आणि चौदारपाडा, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्री बापू काशीनाथ मुखादम साहेब, जे मात्र आपल्या मंचावरती येतात, त्यांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये मांडेवारांचं देखील स्वागत हॅट्रिकनं केलेलं आहे. गोलंदाज निलेशनं हे कमाल केलेलं आहे. क्या बात है. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. मान्यवरांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. अतिथि देवो भव कहती है भारत की धरा, स्वागत आपका करके निभा रहे हैं परंपरा. स्वागतम सुस्वागतम. पहिलं षटक दमदार आपल्याला पाहायला भेटत आहे. म्हणतात ना मित्रांनो, आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती या तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात, तर ते तुमच्यामधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात. आणि इथे खऱ्या अर्थानं आता मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर ओव्ही 11 जय पारदेव
मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट डाऊन, चौथा गडी बाद. ची स्थिती आयाराम गयाराम मैदानाच्या आतमध्ये ही स्थिती निर्माण केलेली आहे. भिवंडी तालुक्यातील हा संघ आपल्याला पाहायला भेटत आहे. आई वज्रेश्वरी निंबोली संघ ज्यानं मात्र काही आपण जर विचार केला तर चांगल्या धावा मात्र जमवल्या नाहीयेत, परंतु गोलंदाजीचा आपण जर विचार केला तर जबरदस्त भन्नाट फॉर्म्स आपल्याला पाहायला भेटत आहे. 4 चेंडूमध्ये 4 गडी बाद केलेले आहेत. आणि या क्रीडांगणावर जर आपण पाहिलं तर हा विक्रम जो मात्र नक्कीच असेल निलेशच्या नावावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राकेश आलेला आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडू या षटकामध्ये आहेत. या 2 चेंडूवरती जर का 2 मोठे फटके आले तर अजूनही मैदानाच्या आतमध्ये OV11 जय हनुमान गोवे संघ कमबॅक. OV11 जय पारदेव गोवे संघ कमबॅक करू शकतो. इथे ऑन साइडला चेंडू वळवला, त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला भेटली. शॉर्ट फाईन लेगला तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते. पहा, एक धाव जरी गेली आहे तरीही काय जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक धाव सुद्धा गमावणं मंजूर नाहीये, कारण की निंबवली आहे. क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे या संघाने देखील पाहिलेले आहे. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिले तर OV11 जय पारदेव गोवे संघ देखील शर्तीचे प्रयत्न करेल. अगदी भिवंडी आणि कल्याणच्या मध्ये असलेले एक गाव, आणि त्या गावातून हा संघ या मैदानावरती खेळण्यासाठी आलेला आहे. जिंकायचं आहे गावदेवी चषक 2025. परंतु इथून आपण जर विचार केला तर मोठा फटका येणं गरजेचं आहे, नाहीतर पूर्णपणे बॅकफूट वरती जाण्याची वेळ निर्माण होऊ शकते. पावलांचा वापर, चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवतील का? पावलांचा चांगला प्रयत्न, चांगलं फुटवर्क तिथे पाहायला भेटलं आपल्याला. अगदी पावलाने चेंडू मात्र त्या ठिकाणी अडवलंय. काय क्षेत्ररक्षण झालं. 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिले षटक समाप्त झालेले आहे. काय जबरदस्त गोलंदाजी आहे निलेश. 3 धावा आणि 4 गडी बाद केलेले आहेत. आणि या स्पर्धेमध्ये देखील त्यानं विक्रम नोंदवलेला आहे. आणि अशीच कामगिरी आजच्या दिवसामध्ये नक्कीच पाहायला भेटेल. आणि ही जी कन्सिस्टन्सी आहे सातत्यानं अगदी दिवसभरामध्ये अगदी संध्याकाळच्या सत्रापर्यंत नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल, कारण की आज एकापेक्षा एक संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला भेटतील. तर नक्कीच श्री नितेश पाटील संघाचे पुरस्कर्ते आहेत, ते देखील मॅच पाहतायत. तसेच माजी उपसरपंच हनुमान पाटील ते देखील आहेत. आपण देखील मंचाकडे मार्गस्थ व्हा. आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. आज नक्कीच मान्यवरांची मांदी आडी आपल्याला या मंचावरती पाहायला भेटेल. आलेल्या सर्व त्या तमाम मान्यवरांचं हृदयाच्या अंतःकरणातून हार्दिक असं स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम. पहिले षटक समाप्त झालं, धावा आल्या 3. दुसरं षटक सुरू आहे आणि दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज राज गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. उर्द विकेट नाही येईल. समोर फलंदाज असेल राकेश. डावखुरे हाताचा फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी ऑन साइडचा आपण विचार केला तर मिड विकेट स्क्वेअर व्हाईटिश लॉंग ऑन ठेवलेला आहे. आणि या नक्कीच वेळ खर्च करू नका. 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटाच्या आत कंप्लीट करायची आहेत.
आणि तसं जर झालं नाही तर शेवटच्या षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू इनफिल्डच्या आतमध्ये ठेवावा लागेल नो मॅन्स लँड मध्ये. एका टप्प्याच्या साईने चेंडूला दुसरा टप्पा तिथे मात्र हातात आला, परंतु एकच धाव मिळते. एक एक धावांचा आपण जर विचार केला तर दुसऱ्या बाजूला आई वजिरे शिरवी निंबवली संघाला मात्र काही फरक पडणार नाहीये. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आज खूप प्रयत्न करावे लागतील. आज या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले तर 9 मॅचेस नक्कीच आपल्याला कव्हर करायचे आहेत. त्याचा आपण विचार केला तर सेमीफायनल नंबर 2 आणि अंतिम फेरीतील मॅच, त्या अनुषंगाने आपण देखील वेळ खर्च करू नका, नाहीतर अगदी शेवटच्या क्षणाला देखील इथे मात्र आपण पाहू शकता अगदी स्क्वेअर कट करायचा होता. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ड्रिल करून देखील दाखवलेली आहे, कारण की गॅप जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी खूप मोठा आहे, पोकळी आहे. वाईटिश लॉंगॉलना क्षेत्ररक्षक आहे, तिथून आपण जर विचार केला तर अगदी थर्ड मॅन पर्यंत पूर्ण खाली जागा आहे. आणि त्या जागेवरती आपण पाहिलं तर ऑफस्टिकच्या थोडा बाहेर चेंडू होता. रिवासा अटम केलाय, अटपटा नाही तो चटपटा सही. चेंडू चाललाय 4 धावांसाठी चौकार. वाट लावेल हे मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला भेटत. आणि या चौकाराचा आपण जर विचार केला ना तर सुमितचा हा चौकार नक्कीच आत्मविश्वास देणारा चौकार आहे. छत्री पावसाला थांबू शकत नाहीये, परंतु पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस मात्र देऊ शकते. यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही आत्मविश्वास, परंतु संघर्ष खरड्याची प्रेरणा मात्र देऊ शकतो आत्मविश्वास. एका बाजूला सुमित, दुसऱ्या बाजूला राकेश. चेंडूला फॉलो केलं त्या ठिकाणी, पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. धावसंख्येत भर होतोय, नो बॉल आहे. उघडा डोळे बघा नीट, हा असेल फ्री हिट. धावसंख्येत भर होतोय, धावसंख्या पोहोचली आहे 9 या आकड्यावरती. इथे फटका फसलाय, तिथे ओहो झेल देखील सोडली आपण पाहू शकताय. चेंडू मात्र अगदी सरकतोय फाईन कडे, डीप मध्ये आलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र धावासाठी धावपळ, धावासाठी संघर्ष आपल्याला पाहायला भेटत आहे. ओव्ही 11 जय पारदेव गोवे संघाच्या वतीनं संघर्षाची पराकाष्ठा करावी लागेल. जीवनामध्ये देखील आपल्याला संघर्ष करावा लागतो, आणि या क्रिकेटच्या पटालावरती जर तुम्ही संघर्ष केला नाही तर तुम्हाला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. अकरा धावा धावपलकावरती आहेत. इथे मात्र अटपटा चटपटा 4 धावांसाठी चौकार. जब सीधी उंगली से घी नहीं निकालता है तो उंगली को टेढ़ी करना पड़ता है. आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे. सेन्सिबल क्रिकेट, जशास तसं उत्तर. आणि या परीक्षेमध्ये देखील या दोघांना पास व्हायचंय. प्रश्नाचं उत्तर देखील चांगलं देत आहेत. थोडासा कठीण पेपर आहे कल्पेश, परंतु नक्कीच चांगली शर्तीचे प्रयत्न देखील केले जात आहेत. धावसंख्येचा आपण विचार करूया. 15 धावा धावपलकावरती आहेत. आता या दोघांवरती सर्व काही निर्भर असेल. 4 गडी बाद झालेत, परंतु तिथून आपण पाहिलं तर काय दमदार पार्टनरशिप या दोघांच्या वतीनं. ओ जबरदस्त शॉट, चेंडू मात्र सीमा पार. संघर्षाचा शंखनाद थुंकलाय. षटकार.
पर बस इरादों में जीत की गूंज चाहिए. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. आपण जर समीकरणाचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. 4 गडी बाद झाले होते. अगदी आपण जर पाहिलं तर 3 धावांवरती 4 गडी बाद होते आणि त्यानंतर काही जबरदस्त खेळी इथे मात्र आपल्याला पाहायला भेटली. अगदी 18 धावांची पार्टनरशिप जी मात्र संजीवनी ठरत आहे. सुमित आणि त्याच्या सोबतीला राकेशचा आपण जर विचार केला तर एकेरी दुहेरी धावान तो जमवतोय. एकेरी दुहेरी धावा देखील खूप महत्त्वाच्या असतात क्रिकेटच्या पटलावरती, कारण की आपण जर पाहिलं तर मुंबईची लाईफलाईन लोकल आहे. त्याप्रमाणे या क्रिकेटच्या पटलावरती एकेरी दुहेरी धावा या संजीवनी आणि ठरत असतात आणि ते देखील आपल्याला पाहायला भेटलं. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आक्रमण सुरू आहे. एका बाजूला एकेरी दुहेरी धावांना स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगली सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ड्रिंक्स ब्रेक संपन्न झाला. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. दीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेला आहे. दीपच्या या षटकामध्ये आहे ना खऱ्या अर्थानं जर डॉट बॉल काढणं फार गरजेचं आहे. 12ला 19 धावा. राकेश जो मात्र 2 धावांवरती बॅटिंग करतोय. बॅटची त्या ठिकाणी सामन्यामध्ये ते ट्विस्ट निर्माण होईल का? येणारी वेळ येणारा काळ नक्कीच ठरवेल. राकेश बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये धाडस केल्याशिवाय कोणालाच यश मिळणार नाहीये, कारण की ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. न मैं गिराने मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. अकरा चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अनुज थोडा धष्टपुष्ट कदकाठीचा आहे आणि संघाचा कर्णधार आहे आणि जी भूमिका कर्णधाराची असते ती भूमिका देखील अनुजला इथे मात्र नक्कीच राखावी लागेल. 11 चेंडू 19 धावांची गरज. स्लॉट मध्ये बॉल आणि पाहू शकाल तिकडे चेंडू मात्र पार्किंग लॉट मध्ये पार्क झाला. षटकार. छक्का लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत कर ही जाएंगे. 10 चेंडू आणि आता 13 धावांची आवश्यकता आहे. या षटकारानं संपूर्ण समीकरण आपल्या बाजूने केलंय. इथे मात्र तुम हो तो क्या तुम हो, हम है तो क्या कम है. चेंडू अगदी काना जवळून गेला. हाल कैसा है जनाब का. जबरदस्त मॅच आहे. या चेंडूने इथे मात्र अजून काही चेंडू जर डॉट आले तर मॅच नक्कीच या ठिकाणी कमबॅक होईल. आई वज्रेश्वरी निंबवली संघाचा. दरम्यान नक्कीच या ठिकाणी मात्र थोड्याच वेळात शुभागमन होईल. सन्मान्य श्री रघुनाथजी सीताराम पाटील कुकसे गावचे उद्योजक आणि तथा शिवसेना उपतालुका प्रमुख भिवंडी ग्रामीण आणि नक्कीच साहेबांचं देखील या ठिकाणी मात्र थोड्याच वेळात शुभागमन होईल. त्यांचं देखील आपण करणार आहोत हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस, ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू विश्वास. इथे देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अनुजनं त्या ठिकाणी, परंतु बाल बचे, कारण की अगदी आपण पाहिलं तर लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. त्या अनुषंगाने चेंडूपर्यंत मात्र पोहोचता येऊ शकला नाहीये. 8 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 धावांची गरज आहे, परंतु मिस्टर सुमित मात्र खेळपट्टीवरती आहे, जो मात्र सलामीला आला होता. जबरदस्त शॉट. चेंडू मात्र थांबणार नाही. चेंडू जातोय 4 धावांसाठी. डाबर च्यवनप्राश चौकार. वाकडे
आपण या मंचावरती आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपला देखील संघ इन अँड ऍक्शन मध्ये पाहायला भेटेल. आणि नक्कीच कल्पेश, जे हनुमान चौदरपाडा संघाचा आपण विचार केला तर चौदरपाडा गावामध्ये देखील प्रीमियर लीग होती. तिथे देखील मला काही क्रिकेटचे धडे आले नव्हते, तरी देखील मला त्यांनी समालोचन करण्यासाठी बोलवलं होतं. आणि असं वाटलं नाहीये की मी नवीन कॉमेंटेटर आहे. अगदी चांगली वागणूक तिथे मात्र मिळाली आणि चांगलं प्रेम त्यांच्या वतीनं देखील मिळालं. आणि आज जे हनुमान चौदरपाडा संघ देखील या क्रीडांगणावरती आपल्याला खेळताना नक्कीच पाहायला भेटेल. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 8 धावांची गरज आहे. अजूनही मॅचमध्ये जर आपण पाहिले तर रोमांचकता आहे. जिद्द अजूनही सोडली नाहीये आई वज्रश्री निंबोली संघानं. श्री भरत दळवी साहेब यांचं देखील आगमन झालेले वेलकम. सोबतीला आपण पाहू शकता श्री बळीराम फिरगाणे आहेत. स्वागतम सुस्वागतम. ओ जबरदस्त फटका त्या ठिकाणी सातपुतेच्या स्टाईलनं कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिलेली आहे. ठोकलाय हा चौकार. गावचे पोलीस पाटील राम वाघे यांचं देखील आगमन झालेले आहे. या साहेब तुमचं देखील हार्दिक असं स्वागत. शेवटचं षटक आहे. मान्यवरांना देखील ही मॅच अगदी आनंददायी करून टाकेल. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. मान्यवर देखील हा सामना अगदी पाहत आहेत. त्यांना देखील या मॅचची उत्कंठा वाढलेली आहे. जिंकेल कोण? एका बाजूला आपण जर पाहिलं तर पारदेव गोवे आहे, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई वज्रश्री निंबोली संघ आहे. जिंकेल कोण? या 6 चेंडूमध्ये नक्कीच आपल्याला करेल. आपण जर विचार केला पहिल्या षटकाचा 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा आल्या. तिसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर तिथे देखील चांगल्या धावा मिळालेल्या आहेत आणि आता 15 धावा आल्या होत्या. आणि शेवटच्या षटकामध्ये आपण जर पाहिले तर अक्षय, हो इथे मात्र आपण पाहू शकता नक्कीच त्या ठिकाणी या पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचेल. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि मला असं वाटतं या ठिकाणी मॅच सोडलेली आहे की काय असं चित्र निर्माण झालेलं आहे. व्हाईट प्लस 2 अशा ह्या 3 धावा धावफलकावरती. फक्त एक धाव विजयापासून दूर आहे मैदानाच्या आतमध्ये. ओवी 11 जय पारदेव गोवे संघ. काय जबरदस्त बॅटिंग. सुमित 24 धावा साकारल्या. अजून एक घाडाघाती प्राणी विजयाचा ठोकलाय दणदणीत खणखणीत षटकार. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स, जिथे मात्र मॅन ऑफ द मॅच दिली जाईल सुमितला, ज्यानं मात्र 30 धावांची ही खेळी जबरदस्त आपल्याला पाहायला भेटली. निंबोली संघाचे कर्णधार आमच्या आयोजकांशी आपण संपर्क साधायचा आहे. दरम्यान आमच्या समवेत भरत